नमस्कार सगळ्यांना. आजचा विषय आहे म्हटलं एक जनरल गोष्टींवरती बोलावं, की मुलांना जे प्रायमरीची मुलं आहेत म्हणजे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, परत 1ली, 2री, 3री, 4थी ह्या मुलांना असं पालकांचं हे असतं, की नाही का मार्क्स कमी कसे काय आले? किंवा का अभ्यास करत नाहीत मुलं? म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे प्रत्येकाच्या मनात असते, की आपण एवढं झालं, एवढं शिकवलं तरी पण कसं काय मार्क्स कमी येतायत आणि एक 3री, 4थी, 5वी पर्यंत सगळ्यांना असं वाटतं, की मार्क एकदम चांगले पडले पाहिजे, एकदम चांगले पडले पाहिजे. बरोबर ना? म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं, की मुलाला 100% आले पाहिजे, 95% आले पाहिजे, ए ग्रेड आला पाहिजे. पण त्यामागची कारणं खूप आहेत. तर तुम्ही विचार केला का कधी? त्यामागचं म्हणजे पहिलं कारण म्हणजे आता आजकाल सगळे स्कूलला बस लावतात, बरोबर आहे. आणि त्यामुळं स्कूल जर 9 वाजता असेल, तर 1 तास आधी बस येते आपल्या इथं, बरोबर आहे. म्हणजे 8 वाजता तो मुलगा बाहेर पडतो. एवढ्या लहान वयात त्यांनी 6:30 ला उठायचं, अंघोळ करायची, त्याचं आवरायचं. 8 वाजता परत त्याच्या शाळेसाठी म्हणजे तयार व्हायचं. 9 वाजता तो शाळेत पोहोचला. दिवसभर शाळा केल्यानंतर परत तो संध्याकाळी समजा त्याची 4ला शाळा सुटत असेल, तर त्याला परत बसनी वगैरे घरी यायला 1 तास लागतो. कारण ती बस सगळ्या मुलांना ड्रॉप करत येते. म्हणजे साधारणतः सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास त्याचा प्रवास करण्यातच जातो. आणि मग 2 तास आणि शाळा 8 तास समजा. तर हे किती तास झाले त्यातले? म्हणजे सगळा दिवसच त्यांचा गेला. मग त्यानंतर आल्यानंतर, की मग ते थकल्यासारखे होतात. बरोबर. आणि दुसरं कारण म्हणजे काय? तर प्रायमरीच्या मुलांना काही क्लासेस लावायची गरज नाही. बरोबर. कारण आपण त्याचा अभ्यास घेऊ शकतो घरी. काही फारसा अवघड नसतो प्रायमरीच्या मुलांना. आणि मग काही-काही जण काय करतात, त्यांना क्लास लावतात शाळेतनं आल्यानंतर. एक तर तो मुलगा संध्याकाळी 5 वाजता घरी येणार, 4ला शाळा सुटल्यानंतर. आता समजा लगेच 6:30 किंवा 6ला क्लास असेल, तर त्याचं आवरेपर्यंत, खाईपर्यंत ते थोडी मोठ्या माणसांसारखं नाही का पटपट आवरतात. वेळ लागतो ना त्यांना. आणि मग ते आवरणार आणि मग 6ला वगैरे क्लासला जाणार. तो क्लास काय 1 तासाचा असेल, 1-1.5 तासाचा. मग संध्याकाळी परत 7:00-7:30 वाजणार. बरोबर. मग 7:00-7:30 वाजल्यानंतर मग तो फक्त होमवर्कच करतो. म्हणजे त्याच्यात कॅपॅसिटीच राहत नाही. हे इन जनरल आपल्यामध्ये पण आहे. आपण जर दिवसभर कामाला गेलो, तर संध्याकाळी आपल्याकडे पण कॅपॅसिटी राहत नाही. ते तर मुलं आहेत. त्यामुळे मग दिवसभर शाळा, नंतर क्लास, प्रवास त्याच्यात ते थकून जातात आणि शाळेत जेवढं काही लिहायला दिलेलं आहे, तेवढंच लिहितात, झोपतात, सकाळी उठतात आणि परत शाळेत जातात. म्हणजे त्यांचा जो स्टडी आहे, सेल्फ स्टडी म्हणजे ते फक्त गेनच करतात दिवसभर. म्हणजे शाळेत शिकवलेलं गेन करतात. परत ट्युशन लावलेलं गेन करतात. मग त्यांना स्वतः अभ्यास करायला वेळच उरत नाही. बरोबर आहे की नाही? त्यांनी बघा कधी करणार अभ्यास? लहान आहेत ते, त्यांना वेळ लागतो. स्वतः कधी अभ्यास करणार? त्यांच्याजवळ टाईमच राहत नाही. त्यामुळं क्लास लावूच नका. त्यांचा टाईम जर जात असेल ना, तर क्लास लावू नका. त्यांचा सेल्फ तो मुलगा शाळेतनं आल्यानंतर 1 तासभर त्यांनी शाळेचा होमवर्क केला आणि तुम्ही तासभर त्याचा अभ्यास घेतला, तर त्याचं व्यवस्थित रुटीन लागेल आणि त्याला नक्कीच चांगले मार्क येतील. जर तो प्रायमरी स्कूलमध्ये असेल तर. म्हणजे त्याचा वेळ जाणार नाही. तो थकतो ना, बरोबर आहे. मुलं थकतात. क्लासमध्येच वेळ आणि परत एक्स्ट्रा पण ॲक्टिव्हिटी लावलेले असतात पालकांनी. डान्स क्लासेस, कसले वेगवेगळे क्लासेस. त्यामुळं मुलांचं फक्त गेन म्हणजे फक्त टीचिंग केलेलं ते घेण्यातच वेळ जातो. त्यांना स्वतः करायला वेळ राहत नाही आणि वेळ राहिला तरी ते थकतात दिवसभर का तर ते लहान आहेत. त्यामुळे मग माझं म्हणणं असं आहे, की क्लास वगैरे लावू नका, दुसऱ्या ॲक्टिव्हिटी लावू नका. त्यांनी घरी तुम्ही घेऊ शकता. 4थी पर्यंतचा अभ्यास कोणीही घेऊ शकतं घरी. तुम्ही घेऊ शकता आणि नक्कीच त्यांना चांगले मार्क्स देतील आणि परत त्यांना घरी वेळ दिलेलं पण असं जाणवेल, की आपल्याला वेळ दिलाय आपण आई-वडिलांनी, घरच्या कोणीतरी म्हणजे सतत बाहेर असं नाही जाणवणार त्यांना. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ होता एक छोटासा. म्हणजे खूप जणांच्या ह्याच्यातनं पण आलं म्हणजे मला असं वाटलं, की खूप जण म्हणले आमच्या मुलाला क्लास वगैरे आहे तरी पण ए ग्रेड आला नाही, ए प्लस आला नाही. तर अशी काही-काही छोटी-छोटी कारणं असतात. त्या कारणाचं तुम्ही म्हणजे शोधून काढा प्रॉब्लेम काय आहे ते. आणि मग तुम्ही स्वतः ठरवा, निर्णय घ्या काय करायचं.
हे असं बरंच फरक पडतो. तुम्ही बघा 1-2 महिने करून बघा तुम्ही. बघा तुम्हाला फरक जाणवेल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.